नमस्कार. धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण खूप सुंदर अशी डिझाईन बघणार आहोत. तर हा गोलगळा मी तयार केलेला आहे आणि ह्या गोलगळ्यावरती आपण खूप छान अशी डिझाईन बनवणार आहोत. तर बघू शकता त्यासाठी काय केलेलं आहे मी. हे जे कापड आहे ना, म्हणजे 3 सेंटीमीटर हे 3 इंच घेतलेलं आहे आणि ते फोल्ड करून घेतलेलं आहे, उलटवून घेतलेलं आहे. दोन्ही साईडला मी टिपा मारलेत फिनिशिंग छान येण्यासाठी. तर तुम्हीही असं करू शकता आणि त्यामुळे हे पूर्ण फोल्ड व्यवस्थित करून घेतलेलं आहे, उलटवून घेतलेलं आहे. आता गोलगळा तर कसा उलटवायचा हे तर मी तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे. तर आता आपण गोलगळा ऑलरेडी आधी तयार करून घेतलेला आणि त्याच्यावरती फ्रिलपासून आपण सुंदर डिझाईन बनवणार आहोत. तर चला आपण करूया सुरुवात. त्यासाठी मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल ह्या साईडला. आता ह्याच्यावरती आपण फ्रिल तयार करणार आहोत. तर बघू शकता इथे आपण तुम्ही अंदाजे घ्या किंवा मार्किंग करून घेतलं तरी चालेल. एक 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 इंच असं पूर्ण प्लीट्स घ्या त्याची व्यवस्थित. तुम्हाला रुंदीला किती प्लीट्स हवी आहे ते तुमच्या आवडीनुसार घ्या. एकसारखे असे व्यवस्थित येऊ देत, म्हणजे जेणेकरून डिझाईन जर केली ना तर अजिबात ते अशी म्हणजे कमी जास्त प्लीट्स दिसणार नाहीत. मध्यभागी बरोबर असं टीप मारून घ्या. तर आपण पूर्ण अशी फ्रिल तयार करून घेतलेली आहे. आता बघू शकता तुम्ही. आणि काय करणार आहोत आपण आता, ही फ्रिल अशी व्यवस्थित लावून घेऊन ह्याच्यावरती आपण लेस लावून घेणार आहोत अगोदर आणि नंतर ह्या साईडनं आपण लेस लावणार आहोत. म्हणजे पूर्ण इथपर्यंत आपण फ्रिल घेणार नाहीये, आपण इथून थोडासा गॅप सोडून इथून फ्रिल लावणार आहे. तर अगोदर आपण त्याच्यावरती लेस लावून घेऊयात. अशी नाजूक आणि बारीक अशी लावा लेस, म्हणजे जेणेकरून बटबटीतपणा येणार नाही आणि व्यवस्थित आपली डिझाईन तयार होईल. तर आता आपण काय करणार आहोत, इथून अशी व्यवस्थित इथं लावून घेणार आहोत. व्यवस्थित मार्किंग करून घ्या आणि मगच लावायला सुरुवात करा. तर बघू शकता मी इथून असं जॉईंट करून घेतलेली आहे व्यवस्थित. ह्या साईडला आणि ह्या साईडला व्यवस्थित गॅप सोडून मग तुम्ही लेस लावून घ्या. म्हणजे इथून स्टार्ट केलेलं आहे, इथं थांबवलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथून आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. म्हणजे बघू शकता, म्हणजे असं आपल्याला घ्यायची आहे लेस आणि इकडून अशी वळवून ह्या साईडला आणायची आहे. म्हणजे इथून अशी त्या साईडला पण आपल्याला तसंच करून घ्यायचं आहे. तर दोन्ही साईडला आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. ह्या साईडला बघू शकता इथून असं मार्किंग केलं, ह्या साईडला पण व्यवस्थित मार्किंग करून घेतलेलं आहे. चॉकनं अगोदर तुम्ही कोणतीही डिझाईन तयार करायच्या अगोदर मार्किंग करून घ्या, म्हणजे जेणेकरून आपली डिझाईन चुकणार नाही आणि परत नंतर लेस लावल्यावरती या एका साईडला वेगळी दिसणार नाही. तर आता आपण लेस लावून घेऊयात. आता आपण तिकडच्या साईडला लेस लावून घेऊयात. तर आता इथं पण शिस्तीत अशी लेस लावून घ्या व्यवस्थित.
खूप सुंदर आणि खूप सोबर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे। तर अगदी समजा काठ नसतील साडीमध्ये आणि एकच कलरची जर साडी असेल तर तुम्ही नक्की ही ब्लाऊज डिझाईन बनवू शकता। खूप अट्रॅक्टिव्ह आणि खूप सुंदर दिसते। आणि जर समजा तुम्हाला ह्या प्लीट्स घातलेत, इथं तुम्हाला जर लेस नको असेल तर तुम्ही बारीक गोल्डन कलरचे मणी सुद्धा लावू शकता, त्यामुळे फार अट्रॅक्टिव्ह असा लुक ह्याला येऊ शकतो। तर खूप छान आणि खूप कमी वेळेमध्ये ही तयार होणारी डिझाईन आहे। तर नक्की तुमच्या ब्लाऊजवरती ही डिझाईन ट्राय करा। तर मैत्रिणींनो, ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।